जेव्हा भाजीला काहीच नसतं, सुचत नाही, तेव्हा आमच्या घरी हा मेनू बनतो, तो म्हणजे अंडा करी. सुरुवातीला कढईमध्ये थोडं तेल घालून खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. हे स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामुळेच करीला एकदम भारी असा फ्लेवर येतो. भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता त्याच कढईमध्ये एक मोठा कांदा घाला, अर्धा टोमॅटो, एक हिरवी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंचभर आलं छान असं खरपूस भाजून घेतल्यामुळे असा कलर देखील छान येतो वाटणाला. हे मिश्रण छान असं मऊ आणि थोडं ब्राऊन झालं की गॅस बंद करा आणि हे सगळं खोबरं ज्यामध्ये वाटून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे देखील वाटून घ्या. आता भांडे न भरवता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि तयार केलेलं वाटण छान असं बारीक केलेलं त्यावरती टाकायचं, तेलामध्ये टाकायचं. त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला घालून छान असं परतून द्यायचं. यामध्ये भाजीला लाल कलर येण्यासाठी गरम पाणी घातल्यामुळे ना तर्री छान येते. मिक्सरचं भांडं छान धुवून यामध्ये घालून घेतलेलं आहे. साईडला मी अंडी देखील इथं उकळायला ठेवलेली होती. आता अंडी अशी चिरा जेणेकरून ना आमटीला, अंडीच्या ग्रेव्हीला तुम्हाला बेसन किंवा डाळी घालायची गरज पडणार नाही. त्याचा 2 भागामध्ये अंडी चिरल्या कारणाने घट्ट अशी ग्रेव्ही येते. बघा किती छान अशी घट्ट, ताटसर आणि तेलवर आलेली अंडा करी आपली तयार होते. शेवटी थोडी कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व करा. एकदा ही रेसिपी करून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडणार. आणि मी जी ट्रिक सांगितलेली आहे, अंडी अशी चिरा जेणेकरून तुमची अंडा करी ही घट्टसरच होणार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.